नमस्कार मंडळी. हिंदू परंपरा आणि संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे पौष पौर्णिमा, जिला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात. पौष पौर्णिमा ही 9 वर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे त्याचे महत्त्व पुराणांमध्ये विशेष सांगितले आहे. हा सण भगवान विष्णू आणि देवी शाकंभरी यांना समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाचीही पूजा केली जाते. पौष महिन्यात पूजा केल्यास भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. पौष पौर्णिमेला स्नान व दान केल्याने व्यक्तीला पुण्यप्राप्ती होते. पौर्णिमा तिथीची सुरुवात ही 2 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6:53 होत आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:32 होणार आहे. उदय तिथीनुसार पौष पौर्णिमा ही उद्या 3 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. पौराणिक कथेनुसार देवी शाकंभरीने पृथ्वीवरील भीषण अन्नटंचाई दूर केली. त्या काळात भक्त अन्न संकटाला सामोरे जात होते आणि देवीने मुबलक प्रमाणात अन्नधान्य निर्माण करून पृथ्वीवर शांतता प्रस्थापित केली. म्हणूनच हा सण देवी शाकंभरीच्या महिमेची आठवण करून देतो. देवी शाकंभरी ही देवी दुर्गेचे रूप आणि देवी भगवतीची अवतार असल्याने जगभरातील असंख्य भक्त श्रद्धेने तिची पूजा करतात. देवी शाकंभरीने पृथ्वीवरील अन्नटंचाई दूर केली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ती अन्न, समृद्धी आणि सुखाची देवी मानली जाते. श्री हरिविष्णू आणि शाकंभरी देवीला ही पौष पौर्णिमा समर्पित केली गेली आहे. ती श्रद्धेने पाळल्यास जीवनात सकारात्मक बदल घडून येतात आणि देवांचा आशीर्वाद व कृपा प्राप्त होते. या दिवशी मीठ सेवन टाळावे, मांसाहार करू नये आणि मद्यपानापासून दूर राहावे. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी देवीची पूजा केल्याने अन्नधान्याची कमतरता ही दूर होते. घरात समृद्धी येते आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात. आणि म्हणून जर तुमच्याकडे शाकंभरी देवीची मूर्ती नसेल तर आपण या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा ही आवर्जून करावी. कारण अन्नपूर्णा देवी ही देखील अन्नधान्याची देवी मानली जाते. शाकंभरी पौर्णिमा ही 9 वर्षातील पहिली पौर्णिमा असल्याने याला विशेष महत्त्व आहे. शाकंभरी पौर्णिमा ही आपल्या सर्व भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पर्व आहे. कारण यामुळे त्यांना सर्व पापांचा नाश होऊन सुख समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतो. भक्त देवीच्या आशीर्वादासाठी पूजा आणि या दिवशी व्रत देखील करत असतात, ज्यामुळे त्यांचे जीवन शुद्ध होऊन मानसिक शांती प्राप्त होते. देवीच्या कृपेने जीवनातील कष्ट व संकट दूर होतात आणि समृद्धीचे मार्ग हे मोकळे होतात. शाकंभरी देवी अन्न आणि शाकाहाराच्या देवी मानल्या जातात. तसेच ही शाकंभरी पौर्णिमा माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी खास करून काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. उद्या शनिवार पौष शाकंभरी पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा हे पाणी. हे पाणी शिंपडल्याने घरातील भांडणे, बाधा, आजारपण, साडेसाती, इडापिडा नष्ट होऊन घरात प्रचंड प्रमाणात पैसा येईल आणि घरातील गरिबी आणि दरिद्री संपेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर असं कोणत्या प्रकारचं पाणी आहे जे आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडायचं आहे? हा उपाय कधी करावा, तसेच या दिवशी अजून कोणते प्रभावी उपाय करावेत, अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असे वाटत असेल तर जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तर हा उपाय आपल्याला उद्या शाकंभरी पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे. तुम्ही म्हणाल की पौर्णिमा तिथी ही दुपारी 3:33 संपणार आहे, तर उद्या संध्याकाळी कसा उपाय करायचा? तर पहा, ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याने पाहिलेली जी तिथी असते तर ती आपण गृहीत धरून तो दिवस जो आहे तर तो साजरा करत असतो. म्हणून शाकंभरी पौर्णिमा ही देखील उद्या संपूर्ण दिवसभर असणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला उद्याच करायच्या आहेत आणि हा उपाय देखील तुम्हाला उद्या संध्याकाळीच करायचा आहे. ज्या घरात शाकंभरी पौर्णिमेला हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करणार आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमचा एखादा मोठा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नाही,
त्यामध्ये वृद्धी होत नाही किंवा घरामध्ये सतत क्लेश, भांडणे होत असेल, काही बाधा तुमच्या घराला, कुटुंबाला कोणी केलेली असेल किंवा घरामध्ये सततच आजारपण असेल, आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल, तुमच्या मागे काही साडेसाती लागलेली असेल, तर ती संपूर्णपणे या उपायाने नष्ट होईल. तसेच घरात इतका पैसा येईल की घरातील संपूर्ण गरिबी आणि दरिद्रता ही देखील नष्ट होईल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या पौष पौर्णिमेला म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे, कारण शाकंभरी पौर्णिमेला पवित्र गंगेत स्नान करण्याला अत्यंत महत्त्व असतं. परंतु आपल्या सर्वांनाच गंगेत जाऊन स्नान करणं होत नाही, म्हणून आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल देखील आवर्जून टाकायचं आहे. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. यानंतर विधिवत तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. थोडासा कापूर तुम्हाला बारीक करून त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. असे मानले जाते की आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा हा संपूर्ण घराशी खोल संबंध असतो. याने सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करतात. यासोबतच सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला असं हे जे पाणी आहे तर ते उंबरठ्याच्या बाहेर आणि उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. ज्योतिषशास्त्रीय महत्त्व म्हणजे समृद्धी आणण्यासाठी हे एक मोठे कारण आहे. कापूर जो असतो तर तो शुद्धीकरणाचा गुणधर्मातील एक महत्त्वाचा घटक मानला आहे. आपल्या सभोवतालची ऊर्जा शुद्ध करण्याची क्षमता त्यामध्ये खूप जास्त आहे असं म्हटलं जातं. आणि हळद जे आहे तर देवी लक्ष्मीला हे अतिशय प्रिय आहे. हळदीचं पाणी शिंपडल्याने आपलं घर हे पवित्र होत असतं. यामुळे कुठलीही नकारात्मक किंवा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्या घराच्या आजूबाजूला राहत नाही. घरामध्ये शांतता निर्माण होते आणि म्हणून असं हे पाणी तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर, मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे. आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पाणी पुसून काढायचं आहे. यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन देखील तुम्हाला करायचं आहे. तसेच उंबरठ्याच्या बाहेर एक गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे. तसेच कुंकवाने आपला मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला एक स्वस्तिक देखील काढायचं आहे. स्वस्तिकचं काय महत्त्व आहे तुम्हाला सर्वांनाच हे माहिती आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं आणि दारिद्र्य दूर करण्याचं साधन मानलं जातं, म्हणून स्वस्तिक काढायचं आहे. उंबरठ्यावरती सुद्धा तुम्हाला एक मधोमध एक स्वस्तिक काढायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे, 5 प्रकारच्या झाडाची एक एक पानं तुम्हाला घ्यायची आहेत. म्हणजेच 5 झाडाची 5 पानं घ्यायची आहेत. वेगवेगळ्या झाडाचं एक एक पान तुम्हाला घ्यायचं आहे. एक तांब्याचा कलश तुमच्याकडे असेल तर तो घ्यायचा आहे. नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरी देखील चालेल, परंतु तांब्याचा असेल तर तोच घ्या. त्यानंतर तुम्हाला त्या तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि ही 5 झाडाची 5 पानं जी आहेत तर ती तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. यानंतर हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला रात्री चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे. तुमची बाल्कनी असेल, टेरेस असेल, जिथे चंद्राचा प्रकाश येतो तर तिथे तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये हा तांब्या जो आहे तर तो ठेवून द्यायचा आहे. आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल सुद्धा त्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता. नसेल तर काही हरकत नाही, फक्त हे पानं त्या पाण्यामध्ये टाकून हा तांब्या तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये संपूर्ण रात्रभर ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी रविवार आहे बघा, पौष महिन्यातील रविवार हा महिन्यातील रविवारला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, रविवारी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. तो तांब्या उचलायचा आहे. त्यामध्ये जे पान आहे तर ती पानं तुम्हाला एका वाटीमध्ये काढून देवघरामध्ये ठेवायची आहेत. रविवारच्या दिवशी संपूर्ण दिवस तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ती पानं ठेवून द्यायची आहेत. सोमवारी ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. आणि जे पाणी तांब्यामध्ये आहे तर ते पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती, उंबरठ्यावरती, उंबरठ्याच्या बाहेर आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. आता हे पाणी शिंपडल्याने काय होतं तर बघा, ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मन, भावना, विचार आणि मानसिक स्थिती दर्शवतो.
म्हणून चंद्रप्रकाशामध्ये ठेवलेले हे पाणी जर आपण आपल्या घरात शिंपडलं तर आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होते. घरातील बाधा, आजारपण, साडेसाती ज्या आहेत तर ती सुद्धा दूर होते आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात. या पाण्यामध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते. एक दैवी शक्ती त्यामध्ये असते. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते. त्यामुळे हे पाणी जे आहे तर ते अभिमंत्रित होत असतं आणि म्हणून असं पाणी आपल्या घरात शिंपडले तर आपल्या घरातील अनेक समस्या त्या दूर होतात. आणि म्हणून तुम्हाला असं हे पाणी जे आहे तर ते उद्या आवर्जून शाकंभरी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे. तुम्ही फक्त उद्याच्या पौर्णिमेलाच नाही तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हा उपाय करून बघा. 100% याचा सकारात्मक रिझल्ट तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, इतरांकडून उसने पैसे तुम्हाला घ्यावे लागत असेल किंवा तुम्ही मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्हाला उद्या एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय देखील तुम्हाला उद्या सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. तर तुम्हाला उपाय करण्यासाठी 1 रुपयांची 11 नाणी घ्यायची आहेत किंवा तुम्ही 2 रुपयांची 5 रुपयांची घेतली तरी सुद्धा चालेल. फक्त तुम्हाला 11 नाणी घ्यायची आहेत आणि नाणे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. माता लक्ष्मीचा तुमचा कोणताही फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यामध्ये लक्ष्मीच्या एका हातातून तुम्हाला नाणे पडताना दिसेल. कारण नाणं हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुम्हाला 11 नाणी घ्यायची आहेत. सोबतच तुम्हाला थोडंसं केसर घ्यायचं आहे. केसर नसेल तर थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे. एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्या देवघरासमोर तुम्हाला अंथरायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला ही 11 नाणी ठेवायची आहेत. थोडंसं केसर टाकायचं आहे आणि त्यावर थोडंसं हळद, कुंकू, अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. यानंतर तुम्हाला या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत. ती नाणी बांधून घ्यायची आहेत. त्यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मी समोर तुम्हाला बसायचं आहे. छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला अष्टलक्ष्मीची नावं घ्यायची आहेत. अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची ही 8 रूपं आहेत. तर तुम्हाला म्हणायचं आहे की आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी ही रूपे संपत्ती, ज्ञान, धैर्य, संतती, विजय आणि भौतिक या आध्यात्मिक समृद्धीचे प्रतीक आहे. आणि म्हणून ही 8 लक्ष्मीची नावं तुम्हाला घ्यायची आहेत. माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होऊ देत. तुमचा आशीर्वाद हा माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे. अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि ती जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवायची आहे. तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली आहे तर ती ठेवायची आहे. आता ही पोटली किती दिवस ठेवायची तर संपूर्ण वर्षभर ही पोटली तिथेच राहू द्या. पुढच्या वर्षी तुम्ही वर्षातील पहिल्या पौर्णिमेला जी नाणी काढून तुम्हाला पुन्हा अभिमंत्रित करायची आहेत आणि अशी पोटली बनवून तुम्हाला पुन्हा तिजोरीमध्ये ठेवायची आहे. हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्की करून पहा. हा उपाय देखील इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. घरातील गरिबी आणि दरिद्रता ही देखील दूर होते. त्याचबरोबर पुढचा उपाय देखील तुम्हाला उद्या शाकंभरी पौर्णिमेला करायचा आहे. हा उपाय देखील तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी करायचा आहे. बघा, पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या आत माता लक्ष्मीला पिंपळ वृक्षावरती माता लक्ष्मी ही येत असते. पिंपळ वृक्षामध्ये ती वास करत असते आणि म्हणून तुम्ही ऐकलं असेल की पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती आवर्जून करावी. कारण या झाडाच्या पानांमध्ये तिचा वास असतो आणि म्हणून तुम्हाला उद्या सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला या पिंपळ वृक्षाला जल हे अर्पण करायचं आहे. तसेच तिथे तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा करून तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी अभिमंत्रित करायचा आहे. आणि हा उपाय मनोभावे श्रद्धेने तुम्ही हा उपाय करून बघा. नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची, कुटुंबाची वर्षभर आर्थिक भरभराट होईल. त्याचबरोबर तुम्हाला उद्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रोदय झाल्यानंतर दुधाचा अर्घ तुम्हाला चंद्राला हे द्यायचं आहे आणि हे दूध चंद्राला अर्पण करताना, अर्घ्य देताना तुम्हाला ओम शाकंभरी देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असं केल्याने
शाकंभरी देवी चंद्रदेव यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरात असणाऱ्या अन्नपूर्णा मातेला तुम्हाला घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही बनवणार आहे तर तो आता नैवेद्य हा आवर्जून तुम्हाला माता अन्नपूर्णेला दाखवायचा आहे. कारण अन्नपूर्णा माता ही देखील अन्नधान्याची देवता आहे आणि शाकंभरी देवी देखील अन्नधान्याची देवता मानली जाते आणि म्हणून तुम्हाला अन्नपूर्णा देवीला उद्या नैवेद्य जो आहे तर तो आवर्जून दाखवायचा आहे. तसेच या दिवशी घरामध्ये श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं पठण देखील या दिवशी करावं. या सेवा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या सेवा आहेत. तर या सेवा देखील तुम्ही या दिवशी करू शकता. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.